कालच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला आणि त्यातच नाशिकचे चित्रकार सावंत बंधूंनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून सचिनला सलामी दिली आहे। नेमकी ही चित्र कशी आहेत हे जाणून घेऊया त्यांच्या शब्दात। सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित हे पेंटिंग करण्यात आलेलं आहे। त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या मुवमेंट्स आहेत, मग त्याच्या आयुष्यातल्या मुवमेंट सोबत त्याच्या आयुष्यात पाठीशी असणारे काही व्यक्ती जे आहेत, जसं सचिन तेंडुलकरच्या पाठीशी नेहमी त्याची आई असते, मिसेस असते, म्हणून अंजली तेंडुलकर दाखवल्यात, आई रजनी तेंडुलकर दाखवल्यात। नंतर त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग अविस्मरणीय असा डॉन ब्रॅडमॅन यांची भेट, तोही प्रसंग या पेंटिंगमध्ये मांडलेला आहे सेपिया टोनमध्ये। तो खासदार आहे म्हणून या ठिकाणी आपलं संसद दाखवलेलं आहे। तसंच सचिन तेंडुलकर हा जसा महान खेळाडू आहे आणि जगाचं आश्चर्य म्हणून या ठिकाणी ताजमहाल दाखवला आहे की ताजमहालला आपण जगाचं आश्चर्य मानतो, अशी तुलना त्या सचिनशी करण्यात आलेली आहे। त्याचं एखादा सिक्सर मारल्यानंतरची पोज या ठिकाणी घेतलंय। त्याच्याच कारकिर्दीत या ठिकाणी आपल्याला वर्ल्ड कप सुद्धा मिळालेला आहे, तो या ठिकाणी दाखवलेला आहे। त्याची बालपणातली एक भावमुद्रा आहे जी आपल्याला जगभर रसिकांना खूप भावते, ती या ठिकाणी घेतलेली। त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं सुद्धा एक मुद्रा या ठिकाणी घेतलेला आहे। वायुसेनेने कॅप्टन पद सचिनला बहाल केलं, तर त्यावेळेचं मुवमेंटचा जो एक अविस्मरणीय फोटोग्राफ आहे तो सुद्धा या ठिकाणी पेंटिंगच्या माध्यमातून मांडलेला आहे। भारत सरकारने एक अतिशय अविस्मरणीय अशी जी कामगिरी आहे ती म्हणजे सचिनचे याच्यावर तिकीट जे काढण्यात आलं, ते पोस्टाचं तिकीट सुद्धा पेंटिंगमध्ये पेंट केलेलं आहे आणि त्याला कायम त्या मार्गदर्शन करणारे आचरेकर सर आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून आज जो तो भारतरत्न त्याला मिळालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करणाऱ्या पेंटिंगच्या दृष्टिकोनात इथं भारतरत्नचं मेडल टाकलेलं आहे आणि त्याचा जन्म मुंबईतला आहे, मुंबईत त्याचं करिअर घडलं, असं कॉम्बिनेशन म्हणून इथं व्हीटी स्टेशन बॅकला घेतलेलं आहे। असं साधारण त्या पेंटिंगमध्ये एकूण मांडण्याचा प्रयत्न केला आहे।